ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं. वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांसह 72 जनावरांचा मृत्यू. शेताना तलावाचं स्वरूप, नुकसान भरपाईची मागणी. सोलापूरमधील वाकाव गावाला पुराचा वेढा. 2000पेक्षा अधिक लोक अडकल्याची माहिती. पुरात अडकलेल्यांमध्ये मुलांसह महिलांचा समावेश. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी. धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर सरसावले. ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलं. मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा हाहाकार. पुरात अडकलेल्या 18 जणांना सुखरूप बाहेर काढलं. एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य. धाराशिव, बीड, जालना, हिंगोली ढगफुटी सदृश पाऊस. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. धाराशिवमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर शेती पाण्याखाली. तातडीनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा. वडेट्टीवारांची मागणी. जालन्यात मुसळधार पावसामुळे सुखना नदीला पूर. शेताना तळ्याचं स्वरूप, घरांमध्येही शिरलं पाणी. पिकांचं मोठं नुकसान. घाबरू नका, मनोबल हरू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. पंकजा मुंडेंकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर. फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बीडमध्ये नुकसानाची पाहणी करणार. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पूरपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल. आमदार अब्दुल सत्तारांकडून पाहणीवेळी शेतकऱ्याचा टाहू. व्यथा मांडत मदतीची अपेक्षा. रस्ते चांगले करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे पालिका आयुक्तांना सूचना. मुख्यमंत्र्यांकडूनच पुणे पालिका आयुक्त नमल किशोर राम यांच्याकडे खड्ड्याची तक्रार. मनसेनं हकालपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकर यांचा आज कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. चुकलो तर कान धरा, पण रिकामं ठेवू नका. काहीतरी जबाबदारी द्या. धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींना विनंती. तर मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल. अजित पवार सकारात्मक. धनंजय मुंडेंनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं, काहीतरी जबाबदारी द्या. या वक्तव्यानंतर जरांगेंनी मुंडेंना डिवचलं. तर मराठ्यांना त्रास झाल्यास अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम करणार. जरांगेंचा इशारा. बंजारांच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा पाठिंबा. हैदराबाद गॅझेटचा वंजारा धनगरांना फायदा, पण गॅझेटमुळे मराठी कुणबी होऊ शकत नाही. सदावर्तेंचा दावा. सांगलीत पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. जयंत पाटील यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर. शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती. राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा. मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख. हॉटेल सोनी, महिंद्र पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका. शेख यांची पडळकरांना धमकी. पडळकर आक्रमक नेते असतील तर मग पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी. आम्हीही आक्रमकता दाखवू. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल. शनी शिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त. राज्य सरकारचा मोठा निर्णय. अनियमितता, बनावट ॲप, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचा ठपका. आता जिल्हाधिकारीच प्रशासक असणार. सोन्याच्या दरात 2200 रुपयांची वाढ. तर चांदीच्या दरात 4380 रुपयांची वाढ. सोनं 1,16,200 रुपये प्रति तोळा. तर चांदी 1,36,380 रुपये किलोवर. पॉट टॅक्सी लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेत आणावी. मुख्यमंत्री फडणवीसांचे परिवहन विभागाला आदेश. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी निर्णय. आजपासून ओला उबर चालक सरकार मान्य भाडं आकारणार. अधिक भाडं घेतल्यास चालकांवर नव्हे तर कंपन्यांवर कारवाई होणार. छोट्या गाड्यांसाठी 28, मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.